विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. समजा मी तुम्हाला एक न्यूमेरिकल दिलं इंटिग्रेशनचं. लिमिट आहे 0 टू पाय बाय 2 आणि sin रेस टू 7x दिलं, sin रेस टू 5x दिलं किंवा sin क्यूब दिलं, तर काय करावं लागतं रे तुम्हाला? फार ऍडजस्टमेंट करावी लागते, सबस्टिट्यूशन करावं लागतंय. सबस्टिट्यूशन आलं की लिमिट वगैरे सगळं चेंज होणार. dx ठिकाणी dt येणार आणि तुमचा वेळ जाणार. पण मी तुम्हाला गंमत सांगू का? बरेचसे शॉर्टकट आपल्याच पुस्तकात दिलेत. मी आज जो शॉर्टकट देणार आहे ना, तो आपल्याच पुस्तकातला आहे. मी तुम्हाला सांगतो, पण त्याची प्रॅक्टिस करावी लागणार आहे. शॉर्टकट कधी वापरायचा आहे? साइन रेस टू एन. बघा मी काय म्हणतोय, साइन रेस टू एन आणि कॉस रेस टू एन असेल तर. ओके. बरं, साइन रेस टू एन असेल आणि तुमचा एन जर इव्हन असेल, इव्हन, तर त्यावेळेस पाय बाय 2 घ्यायचं. एवढं लक्षात ठेवा. आपण शांतपणे समजून घ्या. यन तुमचा इव्हन असेल तर तो यन खाली घ्या आणि त्यातनं 2-2 कमी करत जावा. ओके. एक नंबर वरती छोटा घ्या म्हणजे ऑड येईल ना. मी सगळं एक्सप्लेन करून सांगणार आहे. मी भरपूर एक्झाम्पल घेणार आहे. एक्झाम्पल गेल्याशिवाय होणार नाहीये. पण समजून घ्या ना, इथं साइन रेस टू जे काय असेल ते डिनॉमिनेटर मध्ये घ्यायचं. साइन रेस टू जे काय असेल ते डिनॉमिनेटर मध्ये घ्यायचं. काय असेल तर इव्हन किंवा ऑड. मग खाली जर मी इव्हन घेतलं तर वरती ऑड येणार आणि खाली जर ऑड घेतलं तर वरती इव्हन येणार ना. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, समजून घ्या डायरेक्टली. हो, तुमचा एक प्रश्न असेल. तुमचा एक प्रश्न पाहिजेच मला, की हे 2 फॉर्म्युले तर साइन रेस टू एन साठी आहेत. मग कॉस रेस टू एन असल्यावर काय होणार? तर ही प्रॉपर्टी बघा. कॉस रेस टू एन ची व्हॅल्यू काढायची असेल, कॉसच्या ठिकाणी पाय बाय 2 मायनस एक्स केलं की साइनचं कॉसचं साइन होणार आहे. याचा अर्थ कॉस रेस टू एन एक्स आणि साइन रेस टू एन एक्स यांचं इंटिग्रेशन सेम येणार. जर लिमिट 0 टू पाय बाय 2 असेल तर. मग आता जरा सुद्धा वेळ घालवायला नको. इमिजिएटली पहिलं न्यूमेरिकल सॉल्व्ह करूया. साइन रेस टू 7x dx तिथं सोडून दिलंय मला माहिती आहे. त्यांच्याप्रमाणे जायचं नाही आपल्याला. डायरेक्ट आन्सर कडे जायचंय. मी तुम्हाला सांगतो, रेस टू जी टर्म आहे ती खाली घ्या. खाली घ्या. त्यातनं 2-2 कमी करा. 7, 5, 3 आणि 1 बास. आलो का डायरेक्टली शेवटच्या स्टेपला? आलो की नाही? बरं, 7 मधनं 1 कमी करा 6, 5 मधनं 1 कमी करा 4, ह्यातनं 1 कमी करा 2. बास. आलो का आपण? बरं, ऑड असेल तर पाय बाय 2 घ्यायची गरज नाहीये. बरं, थोडंफार सिम्प्लिफाय होतंय का बघा कुठं होते ना. 3 एकी 3, 3 दोन्ही 6. मग बेदुनी 4, 4 चौक 16 आणि खाली 7 5 35. उत्तर डायरेक्ट मिळतंय. मग आता सोपं झालं की नाही बघा. कधी वापरायचं शॉर्टकट? 0 टू पाय बाय 2 असेल तर. रेस टू कुठला नंबर आहे? जो आहे तो डिनॉमिनेटर मध्ये. रेस टू जो आहे तो डिनॉमिनेटर मध्ये. चला. साइन रेस टू 6x dx आणि 0 टू पाय बाय 2. ओके. चला, रेस टू कुठली टर्म आहे? 6. घ्या डिनॉमिनेटरला. 2 कमी करा 4, 2 कमी करा 2, 6 4 2 आणि 1 ते बाकी लिहू नका. 0 लिहायचं नाहीये. ओके. पण इव्हन नंबर आहे. पाय बाय 2 येणार. बरं, आता 7 ने 1 कमी करा 5. ओके. नंतर किती? 3 नंतर 1 वरती ऑड नंबर लिहिले पाहिजेत ना मला. मग 5 त्रिक 15, 15 पाय बाय. हे आन्सर येणार लक्षात घ्या. खालचा प्रॉडक्ट तुम्ही करा. पण मला अजून एक न्यूमेरिकल तुम्हाला दिलंच पाहिजे. काय रेस टू? रेस टू ऑड आहे का इव्हन आहे? इव्हन आहे. काही का असेना, रेस टू टर्म आहे ती खाली लिहायची आणि ती 2-2 न कमी करायची. 6, 4, 2. ठीक आहे का बघा. 8, 6, 4, 2. अरे पण इव्हन आहे म्हणल्यावर पाय बाय 2 झालं. तर यातनं 1-1 कमी करा. बघा, 8 मधनं 1 कमी करा 6. 6 1 कमी करा 5. नंतर 3 नंतर 1. आहे का बघा? आहे की. मिळालं की आन्सर. मग काय करू शकता तुम्ही? 3 एके 3, 3 दोन्ही 6 करा. 7 5 35 पाय आहे आणि खाली 256. उत्तर मिळालेलं आहे. 3 मिनिटं झाली. 4 मिनिटं झाली फक्त. 4च मिनिटात पॉइंट क्लिअर झालाय तुमचा. पण हा काय प्रकार आहे? आता बघा नीट. ओके. साइन रेस टू 6x कॉस चा स्क्वेअर. आता मात्र काय करायचं? सांगतो, नीट लक्ष द्यायचंय व्यवस्थित तुम्हाला. सगळ्यात महत्वाचं इथं मला पाय बाय 2 हा फॅक्टर घ्यायचा आहे. कारण या दोघांची ॲडिशन 8 होते. या दोघांची ॲडिशन किती होते? 8. मग मला पाय बाय 2 घ्यायचंच आहे, लक्षात घ्या. मग सगळ्यात महत्वाचं समजून घ्या. हा नंबर किती आहे? 6. ऑड नंबर घ्या सगळे. 5, 3, 1. त्याच्यापेक्षा कमी ऑड. हा नंबर किती आहे? 2. त्याच्यापेक्षा कमी घ्या. 1. ओके. या दोघांची ॲडिशन करा. किती? 8 येणार आहे. त्या दोघांची ॲडिशन किती येते सांगा? 8 येते. मग 8, 6 पुन्हा 4 आणि 2 हे नंबर येणार आहे. आता हे सगळं सॉल्व्ह करूया आपण. 5 1 3 1 3 3 दोन्ही 6. इथे येणार आहे 5 पाय. मग 5 पाय उत्तर बरोबर आहे. तुम्ही हे 8 दोन्ही 16, 4 दोन्ही 8 किंवा एक काम करा. बे दोन्ही 4, 4 चौक 16 आणि 16 हे बघा, हे 8 दोन्ही 16 आणि हे पण 16 16 चा स्क्वेअर 256. आन्सर बरोबर आहे.
आता आणखीन एक प्रश्न आहे, जर असं आन्सर असेल तर बघा 0 टू पाय बाय 2 साइन रेस टू 5x आहे आणि कॉस स्क्वेअर एक्स डीएक्स असेल तर काय करणार? मी इथं दोघांची ऍडिशन ऑड येते बाळांनो. हा नंबर किती आहे? 5 आहे ना, त्याच्यापेक्षा 1 न कमी करा 4. मग 4 त्याच्यानंतर 2 नंबर घ्या. हा 2 आहे त्याच्यापेक्षा 1 न कमी ऑड घ्या. 1 डिनॉमिनेटर मध्ये दोघांची ऍडिशन करा 7. नंतर 5 नंतर 3 नंतर 1 पाय बाय 2 लिहू नका. हे तुमचं आन्सर आहे. होय, हेच तुमचं आन्सर आहे. म्हणजे मी आज तुम्हाला एवढे शॉर्टकट्स दिलेत लक्षात घ्या. पण मला तुम्हाला विचारायचंय. मला तुम्हाला विचारायचं आहे कोणती गोष्ट? मला सांगा 1 अपॉन एक्स एक्स रेज टू एन प्लस 1 डीएक्स चा शॉर्टकट सांगा. 1 अपॉन एक्स एक्स रेज टू एन मायनस 1 डीएक्स चा शॉर्टकट सांगा. सांगा शॉर्टकट. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो 1 अपॉन एक्स प्लस ए रेस टू समजा 5/7 असेल तर एक्स मायनस बी रेस टू मला ह्या दोघांची ऍडिशन 2 आणायचे. ओके, मला डिनॉमिनेटर मध्ये 7च पाहिजे. ओके, 14 येण्यासाठी मला वरती 9 आणलं पाहिजे. म्हणजे मी न्यूमेरिकल तयार करायला लागलोय. मला ह्याचा पण शॉर्टकट माहिती आहे. शॉर्टकट तुम्हाला येतोय का? किंवा मला सांगा 7 7 7 रेस टू एक्स 7 7 एक्स 7 एक्स डीएक्स ह्याचा आन्सर सांगा. येतोय का? नाही येत ना, याचा अर्थ तुम्ही पहिले व्हिडिओ बघितलेले नाहीये. ओके, हा 9वा व्हिडिओ आहे. अगोदरचे सगळे व्हिडिओ बघायचे आहेत लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर या व्हिडिओला पण लाईक करायचंय आणि चॅनलला पण सबस्क्राईब करायचंय लक्षात घ्या. पण हा पण मस्त शॉर्टकट तुम्हाला दिलाय ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी आणि डीएक्स. मी तुम्हाला सांगतो ओके, या व्हिडिओ खाली ना मला जेवढे व्ह्यू आहेत तेवढे कॉमेंट पाहिजेत लक्षात घ्या, की हा मला तुमच्याकडून प्रॉमिस हवंय. काय? की सर येस आम्ही मॅथ्सचा पेपर फोडून येणार लक्षात घ्या. जबरदस्त स्कोर करणार आहे. आपल्याला टार्गेट एकच आहे की 100% आहे आणि मिळवायचंच आहे आपल्याला. कमी वेळेत आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय बाळांनो. टेक्निक खतरनाक आहेत लक्षात घ्या. आणि थोड्या नाही आहेत, अजून द्यायचे आहेत मला. इंटिग्रेशन टोटल 7 प्रश्न येणार आहेत आणि 7 प्रश्न आपण 7 मिनिटात सोडवले तर विचार सुद्धा करा ना. बाकीच्या मुलांना सांगू का तुम्हाला? पण हा पण एक शॉर्टकट दिला बरं का ए प्लस बी साइन एक्सला. बाळांनो हे गणित बाकीची मुलं कशी सोडवतात माहितीये का? टॅन एक्स बाय 2 ला टी पुट करतात, मग त्याचं डेरिव्हेटिव्ह काढतात, सबस्टिट्यूशन करत बसतात. हे आपण असलं करत नाही. आपल्याला डायरेक्ट आन्सर येतंय. मग अगोदरचे सगळे व्हिडिओ बघा, चॅनलला सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ जास्तीत जास्त चांगल्या मित्रांनो शेअर करा. ऑल द बेस्ट.